आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। लोकसभा जिंकण्यासाठी भाजपकडून राम कदम पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर येते। तर एप्रिलपर्यंत देशातील 2 ते 3 कोटी भाविकांना अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घडवण्याचा भाजपचा हा मानस आहे। त्यासाठी भाजपने मायक्रो मॅनेजमेंट सुद्धा सुरू केले। अनेक ठिकाणी अक्षता कलश यात्रा काढल्या जातात। प्रत्येक लोकसभा क्षेत्रातून 5000 भाविकांना अयोध्येला नेण्याची तयारी आता सध्या सुरू झाली आहे। तर नेमका काय आहे राम कदम पॅटर्न आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर राम कदम भाजपचे घाटकोपर पश्चिमचे आमदार आहेत। मतदारसंघातील भाविकांना ते तीर्थस्थळांची सहल दरवर्षी घडवतात। हजारो मतदार राम कदमांशी यामुळे जोडले गेले। तर प्रत्येक निवडणुकीमध्ये कदमांचा 25000 मतांनी विजय होतोय। भाविकांच्या सहलीचा हा मतपेटीवर चांगला परिणाम होत असल्याचंही बोललं जातं। 3 टर्म पासून कदमांना कडवी लढत नाहीच आहे। लोकसभेमध्ये सुद्धा भाजप हीट स्ट्रॅटेजी राबवणार आहे। 2 ते 3 कोटी भाविकांना अयोध्येची मोफत सहल घडवली जाणार आहे। त्यामुळे सध्या या राम कदम पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू आहे।